सध्याच्या फास्ट युगात तरुण पिढीला इन्स्टंट काहीतरी पाहिजे, इन्स्टंट मॅगीसारखं. मग ते 2 मिनिटात बनलं पाहिजे. पण ते 2 मिनिटात बनणारं जे फूड असतं, ते हेल्दी नसल्यामुळे आपण रोज रिकमेंड करू शकत नाही किंवा आपण खाऊ शकत नाही. अगदी तसंच परमार्थामध्ये सुद्धा जेव्हा आपण 12 वर्ष, 24 वर्ष उपासना करतो, तेव्हा देव प्रसन्न होऊन आपल्याला कायमचं सुख समाधान बहाल करतो. पण त्यासाठी भक्ताकडे पेशन्सची गरज आहे. व्यवहारात सुद्धा उदाहरण घेतलं तर इन्स्टंटली टाटा, बिर्ला सारख्या बिझनेसमनला विचारलं, की तुम्हाला 1-2 वर्षात सक्सेस मिळवून तुम्ही आत्ता ज्या पोझिशनवर आहात, त्या पोझिशन तुम्हाला मिळाली का? तर त्यांचंही उत्तर येईल, की आम्हाला 10-10, 20-20 वर्ष घासावी लागली. समजा एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल, तर तोही सांगेल, की मला वयाची 20-22 वर्ष त्यामध्ये घासावी लागली. असं कधी ऐकलत का हो, की एखाद्या बाळाचा जन्म झाला आणि त्याला तुम्ही डॉक्टर झालात अशी पदवी मिळाली. त्यामुळे इन्स्टंट जे चांगलं आहे ते इन्स्टंट कधीच मिळत नाही. मग परमार्थात सुद्धा किंवा आपल्याला कायमचं सुखसमाधान आपल्या संसारात जरी हवं असेल आणि ते परमार्थाच्या मार्गाने आपल्याला मिळवायचं असेल, तर ते इन्स्टंट कधीच मिळू शकत नाही. त्यासाठी 10-10, 20-20, 25 वर्ष घासावी लागते आणि गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जावं लागतं. गुरूंची आज्ञा पालन करत, उपासना करत राहावी लागते. त्यामुळे ज्यांना इन्स्टंट फळ हवं असेल, स्वामीच आज ह्या पोस्टखाली स्वामी समर्थ लिहा आणि तुम्हाला जॉब मिळेल. अशा पोस्टच्या मागे जाऊन आपला व्यर्थ घालवू नका. पदरात काहीच पडणार नाही. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना करत राहा. आज नाही उद्या कायमचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही.